अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती हलचल न्यूज़। अभी हम पहुँचे हैं बडनेरा जूनी बस्ती पुराना बाईपास, जहां आज भव्य पुल का उद्घाटन होने जा रहा है। और ये 6 से 7 साल तकरीबन इस पुल को बनने के लिए लगे। और तत्कालीन खासदार नवनीत जी राणा, माजी खासदार नवनीत जी राणा के प्रयास से उनके कार्यकाल में 65 करोड़ के आसपास की निधि प्राप्त हुई थी। और 66 करोड़ के आसपास ये पुल पे खर्च हो चुका है। 67 करोड़ रुपए के लागत से पुल बना है और आज इसका भव्य लोकार्पण होने जा रहा है। और हमारे बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा यहाँ पहुँच चुके हैं। हमारे भाभी नवनीत जी राणा भी माजी खासदार पहुँच रही है। और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, नितिन जी गडकरी और पालक मंत्री ये नागपुर से इसको ऑनलाइन, मतलब वहाँ से ऑनलाइन इसको उद्घाटन करेंगे। उनका लाइव यहाँ दिखाया जाएगा उनके द्वारा, क्योंकि आज एक पुल ने कम से कम 6 से 7 पुल का लोकार्पण होने जा रहा है। तो अमरावती हलचल की ग्राउंड रिपोर्ट है। अभी हम पहुँचे हैं मेन स्पॉट पे और हमारे महारेल के प्रबंधक अपने हुसैन सर, बडनेरा जीआरपी पुलिस भी है मौजूद है और बडनेरा पुलिस यहाँ मौजूद है। डीपी हमारे रॉब पटेल साहब युवा स्वाभिमान के वरिष्ठ है, देख सकते हैं। और सभी प्रभाग 21 और 22 के नगर सेवक यहाँ पे पहुँचे हैं। नाना भाऊ आमले, अजय भाऊ जायसवाल है, बडनेरा के पुलिस निरीक्षक, हमारे यातायात पुलिस के भी लोग यहाँ पे मौजूद है। और बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक हमारे हनुमान जी, उर्ला गोंडवार साहब, किशोर भाऊ यादव, नाना भाऊ आमले, अजय भाऊ जायसवाल और संदीप भाऊ कांबळे, मीरा कांबळे, सभी नगर सेवक, हिंगासपुरी जी, सभी युवा स्वाभिमान पार्टी के यहाँ पे वरिष्ठ कार्यकर्ता, वरिष्ठ पदाधिकारी और बडनेरा के विधायक अभी जस्ट यहाँ पहुँचे हैं। मैं दिखाना चाहूँगा रवि कुमार जी राणा। और कुछ ही देर में बहुत जल्द ही इस पुल का भव्य लोकार्पण होने जा रहा है। बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडवार सर यहाँ मौजूद, उनकी पूरी टीम मौजूद है, डीबी स्क्वाड के लोग, खुफिया के लोग। और कुछ ही देर में, कुछ ही समय के अंदर इसका हमारे किशोर भाऊ यादव, नगर सेवक प्रभाग 22, रॉब पटेल साहब, और बहुत जल्दी इसका पुल का लोकार्पण होने जा रहा है। हम उसकी पूरी कवरेज करते हैं। पूरी कवरेज करके हमारे बडनेरा के विधायक रवि कुमार राणा से बात करेंगे और पूरी लोकेशन लेके आप तक पहुँचाते हैं। मध्य रेल्वे सन्मान्य संजयजी मुनोत, सन्मान्य संजयजी हिंगासपुरे, आपणास सुद्धा मी विनंती करते की कृपया आपण सर्वांनी मंचावर यावं। सन्मान्य सुनील भाऊ खराटे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं। मंचावर स्थानापन्न व्हावं। अच्छी फाइट दिया होती सबने, थँक्यू भैया, थँक्यू भैया। सन्मान्य सुखदेवजी तरडेजा, आपलं सुद्धा या ठिकाणी आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत। प्राध्यापक अजयजी गाडे सरांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय संजय भाऊ शिरभाते, आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। रेल्वेचे ते जाणे सांगितलं ते म्हणे तेवढ्या बोलते उन्होंने बोलते ना हाँ आए उन्होंने बोलते क्या बोले उसने हाँ ना गुरु
संपूर्ण बडनेर हुसेनजी सर यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन दादा भेंडे यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठरावजी कात्रे मामा यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी कृपया मंचावर आपलं स्थानापन्न व्हायचं आहे। गटनेते नानाभाऊ आमले यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे नगरसेवक अजयजी जयस्वाल, मिनी महापौर किशोरभाऊ जाधव, नगरसेविका रजनीताई डोंगरे, नगरसेविका मीराताई कांबळे, नगरसेविका मंचावर यायचं आहे। युवा स्वाभिमान पार्टीचे स्वीकृत नगरसेवक संजय भाऊ हिंगासपुरे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। संजयजी मुनोर, संजयजी आसोले यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे सुनील भाऊ खराटे, प्राध्यापक अजयजी गाडे, त्याचप्रमाणे प्राध्यापक संजयजी शिरबाते यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं। कार्यकर्ता कोणी असेल, कोणती पत्रकारिता असेल तर सर्व मीडियाच्या सोबत बडनेराचा आवाज शहरापर्यंत, या विदर्भापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हलचलची आहे। हलचलला या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा। आणि यावेळेस आमचे मार्गदर्शक, या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ माननीय मुक्तारभाई, हलचल न्यूजच्या माध्यमातून ज्यांनी आमचा आवाज पूर्ण गोरगरीब जनतेपर्यंत, या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला, अशा मुक्तारभाईंना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि माफी मागतो की साहेबांना वाढत्या दिवसाच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देऊ। उदंड आयुष्य, प्रगल्भ आयुष्य आणि यशस्वी आयुष्य त्यांना मिळावं आणि त्यांच्या ह्या प्रगल्भ आयुष्याच्या लढाईतून आम्हाला सर्वांना, या बडनेराला, या अमरावती शहराला या ठिकाणी न्याय मिळावा हीच अपेक्षा आम्ही तुमच्यावरून करतो। धन्यवाद। नाराजी दूर झाली ना? मेरा किशोर को कुछ बोलता ही नहीं। संदीप भाऊ एक हा ब्रिज ना बडनेरा शहरासाठीच नव्हे तर अमरावती जिल्ह्यासाठी हा खूप मोठा अपॉर्च्युनिटी यावेळेस आमदार रोहित भाऊ राणांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। माजी खासदार नवनीतजी राणांनी अहोरात्र या ब्रिजसाठी खूप प्रयत्न केले आणि या महायुतीच्या सरकारच्या काळात हा ब्रिज या ठिकाणी होतोय। हे बडनेराच्या मानाच्या तुऱ्यात रोवला जाणारा एक विषय आहे। त्या ब्रिजमुळे वर्दळ या ठिकाणची खूप चांगल्या पद्धतीची होईल, रहदारी सुरक्षित, सुखरूप आणि विकासाच्या दृष्टीने होईल। त्याकरता आजच्या ह्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आमचा आवाज ऐकणाऱ्या सर्व लोकांचे या ठिकाणी कृतज्ञ भावनेने आभार सुद्धा व्यक्त करतो। धन्यवाद। आज उद्घाटन विशेषतः ऑनलाईन पद्धतीने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे हक्काचे भाऊ, दमदार आमदार सन्माननीय रविभाऊ राणा यांच्या विशेष पाठपुराव्याने तसेच आपल्या सन्माननीय लाडक्या भाभी नवनीत ताई राणा यांच्या पाठपुराव्यातून खरं तर ह्या संपूर्ण विकास गंगेचं आहे, ज्या पद्धतीने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात विकास क्रम सुरू आहे आणि विशेषतः आपल्या शहरात अनेक विकासाचे कामं झाले आहेत, ज्यामध्ये सखे भाऊ यांचा खूप मोठा हातभार आहे, खूप मोठा हात आहे आणि म्हणूनच आज त्यांच्याच शुभ हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात या ओव्हरब्रिजचं उद्घाटन होत आहे। या आनंदाच्या क्षणी मी आपल्या सर्व नागरिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते। सर्वांना विनंती आहे की आपण ससन्मान कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं, ज्यामध्ये सर्वप्रथम
बडनेरा विधानसभेचे आमदार सन्माननीय रविभाऊ राणा आपणास विनंती आहे की कृपया आपण सन्मान मंचावर उपस्थित व्हावं. सोबतच सन्माननीय नवनीत भावी राणा आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया मंचावर उपस्थित व्हावं. सन्माननीय हुसेनजी सर, सन्माननीय सचिन भाऊ भेंडे, सन्माननीय नानाभाऊ आमले, सन्माननीय अजयजी जयस्वाल, सन्माननीय किशोरजी जाधव, सन्माननीय रजनीताई डोंगरे, सन्माननीय सुमतीताई ढोके, मीराताई कांबळे, गौरीताई मेघवानी, सुनीताताई लोणारे, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय निळकंठराव कात्रे, सन्माननीय विनोदजी जायरवाल, शैलेंद्र कस्तुरे साहेब, सन्माननीय दीपक भाऊ सम्राट, सन्माननीय योगेश विजयकर, सन्माननीय प्रकाशदादा साबळे, सन्माननीय सोनालीताई नवले, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुनील भाऊ राणा, सन्माननीय संजय मुनोत, सन्माननीय संजयजी हिंगाम शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करते आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय किशोरदादा आंबाडकर आपणास सुद्धा विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं. पूर्ण पाठपुराव्याने पूर्णत्वास आलेला जुनी वस्ती बडनेरा येथील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत आज या उड्डाण पुलाचं अर्थातच ओव्हरब्रिजचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. एकदा जोरदार टाळ्या या सुंदर आणि भव्य कार्यक्रमासाठी. भाजपचे नंदुभाऊ हरणे, कौशिकजी अग्रवाल, प्राध्यापक प्रशांतजी वानखडे, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आहे. सचिन भाऊ, माजी महापौर सन्माननीय संजयजी नरवणे, आपले सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा माननीय श्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज या ओव्हरब्रिजचं उद्घाटन होणार आहे आणि आपले लाडके भाऊ आणि भाभी यांच्या प्रत्यक्ष स्वरूपात आपण या ओव्हरब्रिजचं उद्घाटन. कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय प्रकाश भाऊ साबळे, सन्माननीय सोनालीताई नवले, सन्माननीय सुधीर मंगेश दादा इंगोले, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं. अमरावती तालुका अध्यक्ष स्वागत करूया. युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व सन्माननीय नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, आपलं सुद्धा या मंचावरून शब्दसुमनांनी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. यानंतर मध्य रेल्वेचे हुसेनजी सर यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय रविभाऊ राणा तथा सन्माननीय नवनीत भावी राणा या दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर सर खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी काही मान्यवरांचे सत्कार मंचावरील उपस्थित अतिथींच्या हस्ते होणार आहेत. होत आहेत. किशोर भाऊ इंगोले, सूर्यभानजी पंचारे, मोहन भाऊ रुंगटा, कृष्णराव गवणे. सर्वांना विनंती आहे की आपण थोडं फास्ट स्टेजवर यायचं आहे कारण बराच मोठा आपला कार्यक्रम आहे. सुदर्शन भाऊ गाम,
मनोहर जोशी जी हटो जरा बात, जोशी जी हट जाओ। हाँ हाँ या ठिकाणी रशीद चाचा यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर यावं। डॉक्टर सागर धानोरकर, मुख्तार रहमत आणि सादिक शहा। प्रदीप भैया, लो प्रदीप भैया इधर, प्रदीप भैया। रामेश्वर मोरेलू, सुचिताताई पाटील, अनिल पारसकर, राजूभाऊ मोरे, वसीमबाई, हाँ घेसा घेसा सादिक भाई, मुख्तार भाई, मोहम्मद शहजाद, मुजाहिद खान, यासाठी रस्ता द्या डॉक्टर सागर धनोडकर। जगातील अत्यंत खडतर समजली जाणारी 10 किलोमीटर अंतराची कॉम्रेड मॅरेथॉन ही सलग दुसऱ्यांदा अमरावती शहरातून एकट्याने सहभाग नोंदवून 10 तास 40 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचा सत्कार होतो आहे। जोरदार टाळ्याने आपण डॉक्टर सागर धानोडकर यांचं अभिनंदन करू। एकदा जोरदार टाळ्या। 10 किलोमीटर नव्हे तर तब्बल 90 किलोमीटरची ही मॅरेथॉन फक्त 10 तास 40 मिनिटात पूर्ण केली। एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हेलो किरण भाऊ अंबाळकर थोडंसं पकडा आहे 2 मिनिटं पकडा संपूर्ण ते करताय यांनी या ठिकाणी या बोलवलं आणि मला या ठिकाणी सन्मान दिला, त्याकरिता मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि विशेष आभार सुनील भाऊ राणा आणि अनुभवी यांचे सुद्धा मी या मंचावरून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी मला दुसऱ्यांदा, एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा या ठिकाणी आमंत्रित करून मला सन्मानित केलं, धन्यवाद भाऊ। या ठिकाणी सगळ्यांचं मी एकदा दुसऱ्यांदा मी बोललो, अभिभाऊ दुसऱ्यांदा। मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने एक सूचना देतो की आपल्या उजव्या बाजूला हा जो पुलावरून उतरल्यावर हा जो त्रिकोण या ठिकाणी आहे, तर हा निश्चितच हा थोडा काय म्हणतात जमलिंग आहे आणि गोलमटोल आहे थोडासा। थँक्यू सो मच। या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र तायडे सरांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। सन्माननीय डॉक्टर राजेंद्र तायडे गटनेता शिवसेना यांचं देखील या मंचावरून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपणास विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं। सत्कारासाठी आपण कृपया स्टेजवर यावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे। येथे बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे लोकार्पण होणार आहे। राजूभाऊ धामणे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं। किशोर पवार, प्रवीण दातेराव, सुरेश दातेराव, कैलास हातागळे, प्रफुल्ल वंजारी, सुरेश वाट, वामनराव पवार, रामूभाऊ कातोरे, आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी त्वरित मंचावर यायचं आहे। या ठिकाणी सन्माननीय भाऊ आणि भाभी या दोघांच्याही हस्ते आपला सत्कार होतो आहे। सुभाष कातोरे,
प्रकाश तायडे, पंकजी पळसपगार, शेख नूर साहेब. देऊया आणि करावं अशी मी आपणास विनंती करतो. माननीय प्रकाश भाऊ साबळे, जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी अमरावती. यानंतर रमेश भाऊ अंबोरे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. सत्कारासाठी रमेश भाऊ अंबोरे, आपणास विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. माननीय राज्य सन्मान्य उदयदादा पर्वतकर, आपले सुद्धा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे जितूभाऊ असं जागतिक रीतीचे जागतिक पातळीवर ज्या स्तरावर काम होतो त्याच जागतिक मानकांचं पूर्ण पालन करत महारेलनी आपले सर्व प्रकल्प पूर्ण केले आहेत. याही मार्गांच्या निर्माणाचे काम देखील करत आहे. अमोल भाऊ इंगळे, राहुल दादा तायडे, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. अमरावती जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी रेल्वे वॅगन कारखाना सुद्धा आला. रेल्वे वॅगन कारखान्याचं काम सुरू झालं आणि आता या बडनेरा मतदारसंघात माझ्या प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरामध्ये अजून 2 नवीन रेल्वे ब्रिजचं आणि एकंदरीत सर्व अमरावतीमध्ये 5 रेल्वे ब्रिजचं सौभाग्य होती नवनीतजी राणा आणि माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या पेठचा ब्रिज, राजापेठचा अंडरपास, गोपालनगरचा अंडरपास, नवातेचा अंडरपास, अकोले रोडचा अंडरपास, नांदगाव पेठचं पंचतारांकित मेगा टेक्सटाईल पार्क, पंचतारांकित MIDC आणि तुम्हा सर्वांच्या आवडीचा आणि तुम्हा आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्या सन्मान्य दीपक भाऊ कुंबलकर आणि संजय माहुलकर, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये एकही काम नाही, एकही उद्घाटन नाही, एकही भूमिपूजन नाही, एकही लोकार्पण नाही. फक्त तुम्हाला लोकांना दिसतो जातीवाद आणि लोकांचे मन दुभंगाचे, हाच प्रकार सध्या सुरू आहे. परंतु मला निश्चितच अमरावतीकर संदर्भात जनतेला मी विनंती करू इच्छितो की आपण या बडनेरा विधानसभा मतदारसंघाची जी विकासाची गंगा आदरणीय नवनीत राणांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात उपभोगली. येणारा काळ हा आपला आहे. जर तुम्हाला जिल्ह्यामध्ये विकास जर पाहिजे असेल, या जिल्ह्यातल्या प्रत्येक खासदार आहे आमच्या मनातले खासदार आहे, ते खासदारगिरी समजणार नाही. म्हणून तुम्ही कधी निराश होऊ नका. येणारा काळ आपला आहे. आम्ही सतत डोळ्यात तेल घालून या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता, या जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती येणाऱ्या काळात या जिल्ह्याचं भविष्य बदलण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात तत्पर राहणार आहे, हे तुम्हाला अभिवचन देतो. आणि या प्रसंगी सर्वांना मी शुभेच्छा प्रदान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. स्वागत करूया. स्वागतासोबतच मी धांडे सरांना विनंती करते की आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नाना भाऊ उपस्थित सगळे भाजपचे युवा स्वाभिमानचे नगरसेवक आणि उपस्थित सगळी लोक या सोहळ्याला आले आहेत. डेव्हलपमेंट करावं तर कशी करावं, डेव्हलपमेंट करावं तर काय करावं, हे मला वाटते भावी तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. लोकांकरता लोकांना काय आवश्यकता आहे, लोकांकरता काय चांगलं आहे, लोकांना काय पाहिजे आहे, याच्याकरता जी नेते झटतात तेच खरे नेते असतात. माता की, भारत माता की. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे सगळे मान्यवर, पण जिथून हा कार्यक्रम आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, आणि ज्याच्यामुळे आमची अमरावतीमध्ये विकास आणि विजन घेऊन जे मी 5 वर्ष काम केले त्याला सपोर्ट करण्याचं काम ज्यांनी केलं, आणि या देशाचं नाम प्रत्येक कंट्रीमध्ये जाऊन या भारताचे प्रत्येक नागरिकाचा मान सन्मान वाढवण्याचं ज्यांनी काम जे करत आहे, असे आमचे देशाचे आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, ज्यांना पाहून प्रत्येक पाऊल आपण आपल्या क्षेत्रासाठी आपल्या लोकांसाठी आपण कसं काम केलं पाहिजे ते शिकण्याचा प्रयत्न आमच्यासारखे युवक या क्षेत्रामध्ये काम करत आहे, असे आमचे आदरणीय रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि या क्षेत्राचे पालकमंत्री, ज्यांना या क्षेत्रावर अमरावती जिल्ह्यावर रवीजींवर आणि गोरगरिबांचे ग्रामीण क्षेत्रामध्ये राहणारे लोकांचे पट्ट्यापासून महसूलमध्ये प्रत्येक गोष्टी, आदिवासी क्षेत्रामध्ये राहणारे आदिवासी लोकांचे शेत त्यांचे नावी कशी केले पाहिजे, प्रत्येक गोरगरिबांचा विचार करणारे असे आमचे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, हे सगळे लाईव्ह आहे नागपूरवरनं, आणि तिथून ते लोकार्पणीचं करणार आहे पुलाचं, आणि आपण सगळी जनता जे या पुलाचा उपयोग घेणार आहे, जे मुलं या क्षेत्रामध्ये राहतात त्यांच्यासाठी जी व्यवस्था लागते, MIDC जवळ आहे, जेही महिला कामगार इथून तिथे जातात त्या बाजून या बाजूपर्यंत येतात, इथून तिथपर्यंत जातात, त्या महिलांसाठी त्या कामगारांसाठी नितीन भाऊनी आता सांगितलं की आमच्या मुलांचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपण अध्यक्ष त्या पूर्ण संस्थाचे, म्हणून आपल्याला मुलांची सुद्धा काळजी आणि त्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना ईज झालं पाहिजे, वेळ नाही लागला पाहिजे, ट्रॅफिक फ्री गेलं पाहिजे, ट्रेनचा जे आढावा होता, ट्रेनचं जे फाटक लागत होता ते लागलं नाही पाहिजे, कोणाचा ॲक्सिडेंट नाही झालं पाहिजे, आणि जुनी वस्ती नई वस्ती लागून आहे आणि इथून पूर्ण बंडेरा पट्टा हेवी ट्रॅफिक सुरू होते, त्या सगळे लोकांचे ट्रॅफिक मुक्त झाला पाहिजे, त्याच्यासाठी हा जे ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे, आज सगळ्यात मोठा वरदान आहे. आणि या मंचावर ज्या मतदारसंघामध्ये हा फ्लायओव्हर जे मी माझे कार्यकाळमध्ये सुरू केला, भूमिपूजन केला ॲज ए खासदार, आज मी त्या पदावर नाही, पण त्याचं लोकार्पण आपलेच आमदार तुमच्या आशीर्वादाने जे आमदार झाले असे आमचे रवीजी राणा या मतदारसंघाचे आमदार या मंचावर उपस्थित, आमचे उपमहापौर सचिनजी भेंडे दादा, जे रेल्वेचे SR मॅनेजर आहे असे हुसेन सरजी, आमचे नगरसेवक स्वाभिमानचे गटनेता महानगरपालिका नानाभाऊ आमले, नगरसेवक अजय भाऊ जयस्वाल, किशोर भाऊ जाधव, रजनीताई डोंगरे, मीराताई कांबळे, मीराताईची कमाल आहे आणि मीराताईची पोराची, भंडेरा वासियांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार ताड्या मारून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. काकू खूप आनंद वाटतो बरं, पहिल्यांदा सभागृह मध्ये मस्त छान पैकी गेल्या, आणि मी तर म्हणे महापौर उपमहापौरला सपोर्ट करणार आहे. पहिल्यांदा सभागृहामध्ये बसल्यानंतर, ज्या सभागृहामध्ये महानगरपालिकामध्ये बसल्यानंतर आपल्याला धगधुगी वाटते की आपण निवडून येऊ नाही येऊ, आणि निवडून आल्यानंतर माझे क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, माझे लोकांचे कामं झाले पाहिजे, म्हणून मी उपमहापौर आणि महापौरला माझं समर्थन देत आहे.
नंतरची भीती ना बघडताना, नंतरची भीती ना पाहताना त्या सभागृहामध्ये रवीजी तुमच्यावर असे लोक प्रेम करणारे आहे कि दुश्मन कितने भी हो जहान में तुम्हारा बाल बाका नहीं हो सकता कि ऐसे लोग तुम्हारे साथ हैं. आणि अशी आमचे कांबळे काकू, गौरी ताई मेघवानी, सुमती ताई ढोके जे कंटिन्यू दुसऱ्यांदा आपण नगरसेविका झाल्या. आमची सुमती ताई आमचे रवी भाऊचे पक्षाचे, युवा स्वाभिमान पक्षाचे, ज्या पक्षाची मी खासदार होती त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आमचे कात्रे मामाजी, नगरसेवक दीपक भाऊ सम्राट, आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संजयजी नरवणे, है तो पूजा भाभी हमारी, पूजा भाभी नगरसेविका. यश थोडा वेळ लागते, पण जेव्हा तो यश पदरात पडते तो मग अच्छो की घवरते. तसंच तुम्ही तिवसा मतदारसंघामध्ये काम करत आहे. तुम्हाला त्या दिवशी मी शुभेच्छा मनापासून दिली. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या भविष्याकरिता त्यांचे प्रधानी आताही सुद्धा बी बियाणा जे बोगस होता त्या बी बियाणाकरिता जेव्हा तुम्ही तिथे आंदोलन घेऊन गेले आणि बी बियाणं जेव्हा टेबलवर अधिकाऱ्यांसमोर ठेवलं त्यावेळीच वाटत होता की खरं शेतकऱ्यांचं केवारींना बाकी पक्ष व्हॅल्यू देत नाही, पण तुम्ही स्वाभिमान पक्षामध्ये आले आणि रवी भाऊ कडे आहे. तर मी तुम्हाला गॅरंटी देते आणि रवी भाऊ आणि नवनीत जी हे दोन्ही बीजेपी आणि स्वाभिमान हे सोबत आहे. तर तुमची प्रत्येक मागणी जी शेतकऱ्यांकरिता तुम्ही केलेली आहे ते 100% होईल. त्या कंपनीवर गुन्हे दाखल झाले. हर घर चलता है, अगर उसके साथ कोई कंपनी कितनी भी बड़ी हो, किसी का दोस्त हो, किसी का रिश्तेदार हो, अगर किसानों के साथ किसी ने बेईमानी की तो उसका बदला गिन गिन के लेंगे. ये याद रखना. हमारा किसान ये राजा था, राजा है और ये राजा रहेगा इस देश का. अगर वो राजे के साथ में किसी ने बेईमानी करने की कोशिश की तो राजा को भिखारी बनाना इस देश की जनता को अच्छे से आता है. आमचे सुनीताताई लोणारे नगरसेविका, शैलेशजी कस्तुरे काका, विनोदजी जयवान, सोनालीताई नवले जिल्हा अध्यक्ष स्वाभिमान, सुनील भाऊ राणा, संजयजी मनोज, सुदर्शनजी गांग, खूप मोठी रांग है. पण सुनील भाऊ काड़े, सुनील भाऊ तुम और मैं एक ही कश्ती में, 20 वोटों से तुम नगर सेवक में आ रहे, मैं 9-10 हजार वोटों से हारी. तो तुम्हारा दुख मैं अच्छे से जानती हूँ, तुमचा दुख समझ भी सकती हूँ और समझ भी रही हूँ. जब एक व्यक्ति कैपेबल है, टैलेंटेड है, काम कर सकता है, अगर वो उसका पराभव होता है मुझसे अच्छा कोई समझ नहीं सकता है. कारण पहिल्यांदा 5 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये काय करायचं, कशा करायचं त्याची मॅप डोक्यामध्ये घेऊन जेव्हा पार्लमेंटमध्ये गेली आणि जेवढेही अमरावती जिल्ह्याचे जेवढेही फ्लायओव्हर अंडरपास आहे ते सगळे माझे कार्यकाळमध्ये त्याचा पाठपुरावाही केला आणि पूर्ण जिल्ह्याचे फ्लायओव्हर मंजूर करून आणण्याची ताकद मी ठेवली आणि ते सगळे मी आणले. आणि येत्या काळामध्ये साईनगर असो, गोपालनगर असो, अकोली अंडरपास असो, ते असो, निंबोरा असो, प्रत्येक फ्लायओव्हर अंडरपास या नवनीत राणा फक्त पहिल्या टर्म मध्ये त्या केंद्रामधून खेचून माझ्या जिल्ह्यामध्ये आणला की माझ्या जिल्ह्याच्या लोकांची व्यवस्था आणि सगळी गोष्टी मी केली पाहिजे. असंच आमचे संजू भाऊ, संजयजी आसोले, सुखदेवजी तडेजा, अजय काका गाडे, संजयजी शिरबाते, मंगेजी इंगोले, अजयजी गुले, उमेशजी धोणे, डिप्टी इंजिनियर राणेजी, बंडू भाऊ डकरे, विनोद भाऊ गोहे, योगेश, नगरसेवक मुकेश दादा, राऊ
भाई पटेल हमेशा हमारे साथ रहे हैं। वो महेश जी मूलचंदानी, बादल जी कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र तायडे दादा नगर सेवक, नंदाताई सावदे, संजय जी भाडसाकडे, नितीन जी बोरेकर, हरभजन भैया, विलास जी वाडेकर, घनश्याम जी डकरे, दीपक दादा आणि सगळी माझी महिला मंडळी, खूप प्रेमाने जामनेकर ताई असो, सगळे जुने लोक आमचे, ते सगळ्यांना मी नेहमी धन्यवाद याच्यासाठीच करते। आज ज्या फ्लायओव्हरचं आपण उद्घाटन करत आहे, मी कधी शासकीय कार्यक्रमाला मंचावर कधी येत नसतो। मी माझी झाल्यामुळे मनाला वेदना नेहमी असतात आणि त्याच्यावर भाषा मी जास्त काही कधीच करत नाही। आणि जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छाच दिली आहे, पण मला वाटते ज्याही लोक निवडून आले आहे त्यांना एवढीच माझं बोलणं राहील की महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे। जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे। मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ ये नहीं कि नवनीत राणा शांत हो गई। शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना। और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं। आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष, महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे। रवीजी, मी माझा पराभव झाल्यानंतर आपण 75-80 हजारांनी या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस जी प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी तुमच्या पाठीशी राहतात। देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते, अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे। नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात। नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे। आणि रवीजींच्या मागे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक कामासाठी साथ देतात, म्हणजे रवीजींच्या पाठीशी नाही, या अमरावती जिल्ह्याचे प्रत्येक तो नागरिक, प्रत्येक तो मतदाराच्या पाठीशी आमचे देवेंद्र फडणवीस जी है कि आप डरो मत कि तुम्हारा अपना गांव का काम, आपले गावाचा विकास मी करून देईन आणि ते करून देत आहे। रवीजी, हे पुलं तर मी आणलेच। जेव्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा पाठपुरावा मी केंद्रामध्ये करत होती आणि लोक म्हणायचे की फेस मध्ये, सेकंड फेस मध्ये गोंदिया तुमचं, गोंदियाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटला, तर तेव्हा सगळे लोकांनी म्हटलं तुमच्या गावात 2-2 मेडिकल कॉलेज आहे, गोडे कॉलेज आहे प्रायव्हेट, पीडीएमसी प्रायव्हेट आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केंद्रातून अप्रूव्हल होत नाही की जे फेस आहे ते तिन्ही फेस मध्ये त्या जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ते देत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कोणताही मेडिकल कॉलेज नाही त्या जिल्ह्याला पहिला प्रेफरन्स देणार आहे। मी म्हटलं आम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हवा आहे, तुम्ही पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज संपलेपर्यंत मी वाट पाहीन, पण मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केंद्रातून खेचून मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाईन। पण काही लोकांचे पोटात आताही रुतत आहे। त्यांना बंडेरा मतदारसंघामध्ये, अरे मी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते, आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी जेवढी जागा लागते पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण शहरामध्ये, ती जागा फक्त बंडेरा मतदारसंघामध्ये अवेलेबल होती। माझा प्रेम पूर्ण जिल्ह्यासोबत पाठोपाठ पूर्ण विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसोबत आहे। पण जर विकासाला कोण उभा समोर आला तर त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाही। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा मोदीजींच्या हातून त्याचा उद्घाटन झालेला आहे 2024 मध्ये। कोणी किती बोंबललं तरी मेडिकल कॉलेज हा बंडेरा मतदारसंघामध्येच राहणार आहे। सुविधा हा प्रत्येक व्यक्तीला हवे असते आणि ती सुविधा देण्याकरिता आमचे देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी
तेव्हाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडवीयजींकडनं पाठपुरावा करून ते मेडिकल कॉलेज खेचून आणण्याचं काम दोन प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याची ताकद माझ्यामध्ये होती. जर तुम्हाला करायचं आहे तर एक काम तुम्ही केंद्रातून खेचून आणलेला काम तुम्ही फक्त मला या 5 वर्षामध्ये दाखवून द्या, जे तुम्ही म्हणून तर मी हारून जाईन. काम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो, स्काय वॉक असो चिखलदराचं, आणि एअरपोर्ट आपल्या बंडनेराला लागून आहे. जेव्हा लोक म्हणायची इथून कधी फ्लाईट उडणार नाही बा, हे स्वप्नच दाखवतात, स्वप्नासारखंच राहील. माझे काही ऑपोजिशनचे लोक जेव्हा मी खासदार होती तेव्हा माझ्यावर टीका करत होते की एयरपोर्ट कधीच होऊ शकत नाही. अरे मैंने बोला अगर 5 साल में मैंने एयरपोर्ट लाके और फ्लाइट उड़ा के नहीं दिखाई तो मैं दोबारा कभी कंटेस्ट भी नहीं करूंगी, और मी ते करून दाखवलं. आणि साऊथ एशियाच्या सगळ्यात मोठा पायलट ट्रेनिंग अकॅडमी माझी अमरावती जिल्ह्यामध्ये आणलं. जेव्हा लोक म्हणायचे की मोठ्या शहरामध्ये नेऊ, जेव्हा मोठे मोठे नेते म्हणत होते की मोठ्या शहरांमध्ये हिची गरज आहे, तेव्हा मी म्हटलं की मला माझे शहराला मोठा करण्याची गरज आहे. जर मोठे शहर मोठे होत असेल तर माझं लहान शहर मोठा कोण करणार आहे. आणि त्याच्यासाठी भांडत ते एअरपोर्ट आणि साऊथ एशियाची पायलट ट्रेनिंग अकॅडमी ती आपण आपले एअरपोर्ट अमरावतीमध्ये आणली. येणारे 2-4 महिन्यात ती सुद्धा सुरू होणार आहे. एक गोष्टी, छोटी गोष्टी त्याच्यावर काम, रोड, नाली, सभागृह, मंदिर, विहार हे आम्ही करणारच. त्याच्यासाठी आम्हाला फंड भेटते, अजून आम्ही फंड आणतो, ते अजून करू. पण त्याच्यासोबत जिल्ह्याला मोठा करण्याचं काम जोपर्यंत आपण करू नाही तिथपर्यंत आमची येणारी पिढी कधी मोठी होत नाही. बोलणारे तर खूप बोलतात, कोणावरही काहीच बोलायचे नाहीये मला. आदरणीय उद्धव ठाकरेजींनी त्या दिवशी मला 14 दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या जेलामध्ये जेव्हा मी 40 पैकी जास्त डिग्रीमध्ये त्या जेलामध्ये राहिली, मी कधीच नाही विसरू शकत. आमची लढाई होती, आम्ही लढलो. तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना. तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता. जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी. तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचा वाचन त्यांनी तिथे केलं. तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं, आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते. आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ती है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता. आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते, रामजी जय सियाराम. आणि आनंद या गोष्टीचा है कि सब बर्बाद होने के बाद राम जी याद आए. आदरणीय उद्धव ठाकरे जी, अभी तो सिर्फ राम जी याद आए और तो बहुत कुछ बाकी है आपको याद आना. रवि जी, आज पार्वती नगर, साईनगर, बडनेरा, अमरावती 2 जे निंबोरा, साईनगर या पूर्ण परिसरामध्ये जेही फ्लायओव्हर आहे, तर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला गवाही देते की रविजींच्या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अफसोस मला राहील की पहिल्यांदा अपक्ष म्हणून तुम्ही मला निवडून दिला होता आणि या 5 वर्षामध्ये एवढे कामं खेचून मी केंद्रातून आणले. आणि या 5 वर्ष जर तुम्ही मला दिले असते तर या जिल्ह्याचं नंदनवन मी करून तुम्हाला दाखवलं असतं. कारण वरती आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बसले होते, आमचे खाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी बसले होते, आणि मी त्यांचे पाठोपाठ जर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला असता तर या मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक पत्रकारांनी बिचाऱ्यांनी एकाला विचारलं कि मतदान तो तुमको दिया पर काम कराने तो माजी खासदार के पास जाना पड़ता है. हमारी सुनवाई भी वही करती है, हमारे काम भी वही करती है और हमको मिलती भी वही है, तुमको ढूंढना काम. त्यावेळीस खरी पावती
लोकांचे सुखादुखात धावून जाणारा तो नेता असते. निमंत्रण भेटला आणि मग जाणं, निमंत्रणाची वाट पाहणं, ती नवनीत राणा आणि रवी राणा नाही आहे. रवी राणा, नवनीत राणा लोकांचे सुखात दुखात धावून जाणारे आणि विकासाला स्वतःचे विजन मध्ये आणणारे रवीजी. आज जर मी खासदार असती ते नागपूर ते अमरावती जे मेट्रोचं स्वप्न होतं, जे मी गडकरी साहेबांना विनंती करून ते प्रपोजली सुद्धा मी ऑलमोस्ट त्या रांगीत आणलं होतं की येणाऱ्या काळामध्ये नागपूर ते अमरावती मेट्रो धावीन, या पद्धतीचा पाठपुरावा सुद्धा मी केला होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आज मी खासदार नाही तरी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करते आणि येणाऱ्या काळामध्ये ती मेट्रो माझी अमरावतीमध्ये नागपूरवरनं धावीन एवढी मी गवाही तुम्हाला देऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये पुण्याची फ्लाईट जे आपल्याला सुरू करायची आहे ती सुद्धा मी त्याच्यावर काम करत आहे. पुणे फ्लाईट असो, बंडेराचा ब्युटिफिकेशन असो, बंडेरामध्ये दुरंतो गाडी असो, 3 पुण्याची गाडी अमरावतीमध्ये नवीन आणणं असो. आणि माझं स्वप्न होतं की निंबोरा ते अकोली नवीन जे रेल्वे स्टेशन आहे अकोलीचं, ते 1.1 किलोमीटरचा जे ट्रॅक आहे 2011 मध्ये त्याचा सर्वे झाला होतं. सर्वे मध्ये तो ट्रॅक जर त्याच्यानंतर कोणी पाठपुरावा केला असतं आणि या टर्म मध्ये मी त्याचा पाठपुरावा करणार होते आणि पाठपुरावा करून कमीत कमी 8 ते 10 गाड्या हे अमरावतीमध्ये आणण्याचं स्वप्न माझं होतं की नवीन गाड्या त्या ट्रॅकवर मी धावल्या पाहिजे माझे अमरावतीमध्ये. ते स्वप्न होतं. नक्की ते स्वप्न मी येणाऱ्या भविष्यामध्ये मी पूर्ण करन. पण तुम्ही नेहमी रवीजींना, आमचे सगळे नगरसेवक या बंडेरामध्ये नवी वस्तीमधून 4 नगरसेवक तुम्ही निवडून दिले आणि जुनी वस्तीमध्ये काही मतामध्ये काही मतांनी आमचे 3 नगरसेवक थांबले आणि एक नाना भाऊ आमचे तिथून आले. त्याच्याबद्दल या बंडेरा वासियांचा नेहमी मी ऋणी राहणार आहे. कारण विकास जर खालचे लोक आपले सोबत राहिले, नगरसेवक सोबत राहिले तर बरेचशे गोष्टी करताना आपल्याला खूप सोपं जाते. अब कुछ राम भगवान के मंदिर पे कई लोग आंदोलन कर रहे हैं. मैं उस पे इतना ही बोलना चाहूंगी क्योंकि कई लोग कई ऑफिशियल पक्षाचे ऑफिशियल बड़े नेशनल पार्टी है रवि जी, उसके ऑफिशियल पेज से मेरा चला रहे हैं कि नवनीत राणा हिंदू शेरनी क्यों शांत है. हिंदू शेरनी कभी शांत नहीं है. और जो अयोध्या में राम मंदिर में चोरी हुई है, मुझे मेरे प्राइम मिनिस्टर पे पूरा भरोसा है कि चोर अगर किसने चोरी की है तो उसको गिन गिन के उसका बदला उससे लिया जाएगा. हमारे देश के प्रधानमंत्री शांत नहीं बैठेंगे, मुझे विश्वास है. और जो ऑफिशियल पे चला रहे हैं, जो कांग्रेस एलिगेशन कर रही है, कांग्रेसियों को इतना ही बोलना चाहूंगी, तुम्हारा 1 रुपया भी वो राम मंदिर में नहीं लगा है. राहुल गांधी राम मंदिर के उद्घाटन पे नहीं गए और तुम राम मंदिर में चोरी हुई करके आंदोलन कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं. तो मुझे लगता है अभी तो शुरुआत है आपको राम जी का महत्व समझना, आगे बहुत बड़ी पिक्चर बाकी है. और देश में ये याद रखना, देश के प्रधानमंत्री जी का नाम नरेंद्र मोदी है. चोरों को छोड़ेंगे नहीं. जब वो कहते हैं कि देश का चौकीदार हूं, तो चौकीदार को डंडे मारने भी अच्छे से पता है. और वो चोर को पकड़ेंगे भी, उसे सजा भी देंगे, सब होगा. बस इतना ही मैं आप लोगों को कहूंगी. आज या पुलाच्या उद्घाटनाबद्दल सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन देते. आणि एक एक पाऊल आपण बंडेरा मतदारसंघ असो, जिल्हा असो, आपण पुढे चाललो आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अजून आपण विकासाला गती देऊ, या मतदारसंघ जिल्ह्याला पुढे आणू. त्याच्याकरिता मी नेहमी तत्पर राहणार आहे, त्याच्यामध्ये दुम्मत नाही आहे. सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज अमरावती शहरासाठी, बंडेरा शहरासाठी
बंडेरा मतदारसंघासाठी आणि अमरावतीचं वैभव या ठिकाणी जे बंडेराचा महत्त्वाचा ब्रिज MIDC बायपासला लागून असलेला यांच्या आशीर्वादाने आणि देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या सहकार्याने आणि सातत्यानं माझ्या पाठीशी नेहमी आशीर्वाद देणारे असे राज्याचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सपोर्ट आणि तत्कालीन जेव्हाच्या खासदार नवनीत राणा होत्या त्यांच्या काळामध्ये हा ब्रिज मंजूर झाला, त्यांच्याच काळामध्ये याचं भूमिपूजन झालं आणि आज त्या ब्रिजचं लोकार्पण हे देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. अमरावती जिल्ह्याचे आणि राज्याचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री महसूल मंत्री आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासुद्धा शुभ हस्ते याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं हे या ठिकाणी नागपूर होणार आहे. त्याचप्रमाणे या ब्रिजमध्ये याच्या आधी जे ब्रिज मंजूर केले म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की एक खासदार केंद्रामध्ये असल्यानंतर केंद्राचा निधी किती मोठा येत असते आणि केंद्रामध्ये जेव्हा एखादा प्रतिनिधी राज्य आपल्या जिल्ह्यातून जातो त्या जिल्ह्यामधला प्रतिनिधीमध्ये ती धम्मक असली पाहिजे की एक एक काम त्यांनी खेचून आणलं पाहिजे. आज अमरावतीमध्ये पार्वतीनगरचा जो आरोपी आहे त्याचं सुद्धा मोठी काम पूर्ण झालेलं आहे. सचिन मेंढेच्या प्रभागामध्येच आहे ते कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे. साईनगरचा आरोपी बंडेराचा जो आपला बायपासला जोडणार हा याच्यामध्ये सुद्धा एक आरोपी आहे, त्याचे काम लगेच चालू होणार आहे. अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं नवा ते अंडरपास, गोपालनगर अंडरपास त्याचं काम आणि ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीची त्याला मंजुरात दिली. त्याच्या निविदाही निघाल्या आणि राजकमल चौकातला सुद्धा फ्लायओव्हरचं कामसुद्धा आपण लगेच करताय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आज भातकुलीमध्ये अंडरपासचं काम चालू आहे, आकुली अंडरपासचं काम चालू आहे, गोपालनगर अंडरपासचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे चांगापूरचं अंडरपासचं काम चालू आहे, याचप्रमाणे आपल्या पारडी अंडरपासचं काम, अंजनगाव वारीचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे आपल्या शिपना कॉलेजपाशी त्या परिसरामध्ये सुद्धा अंडरपासचं काम चालू होत आहे. असे अनेक कामं केंद्राच्या माध्यमातून खेचून आणण्याचं काम जर एक खासदार आपल्या 5 वर्षामध्ये करत असेल तर विचार करा की त्या खासदारामध्ये किती ताकद जनतेने दिली होती आणि त्या ताकदीचा वापर त्या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये, दिल्लीच्या मंत्रालयामध्ये आपल्या ताकदीचा वापर आपल्या सगळ्याच्या हितासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांनी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानेल. या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितीनभाऊ धांडे साहेब उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे युवासेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठरावजी काटरे मामाजी उपस्थित आहे. या ठिकाणी उपमहापौर सचिनभाऊ भेंडे उपस्थित आहे. या ब्रिजला पूर्णतः आणण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केली महारेल्वेचे अधिकारी आपले हुसेनजी उपस्थित आहे. त्यांचं जोड्यात टाळ्या वाजवून स्वागत करा. हुसेनजी जरा खडे राहू. म्हणजे गोपालनगरचं यांनीच केलं, अनेक ठिकाणी अंडरपासचे कामं हे करत आहे आणि बंडेराचं सुद्धा यांच्या हातून झालेलं आहे. त्याबद्दल हुसेनजीचे आणि रेल्वे विभागाचे मी मनापासून अभिनंदन करील. त्याचप्रमाणे आमचे युवासेना पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाऊ सावडे उपस्थित आहे. महिला जिल्हा अध्यक्ष सोनालीताई नवले आहे. गटनेता युवासेना पार्टीचे महानगरपालिका नानाभाऊ आमले आहे. नगरसेवक अजयभाऊ जयस्वाल आहे. किशोरभाऊ जाधव आहे. सिनियर आमचे महानगरपालिकेचे नगरसेवक कर्तव्यदक्ष प्रशांतभाऊ वानखडे उपस्थित आहे. आमच्या नगरसेविका ज्या MIMच्या होत्या पण आमच्या मीराताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे. MIM वालों ने ध्यान रखना चाहिए वसीम भाई कि MIM की नवरसिंह ने भी युवासेना पार्टी में प्रवेश किया, तो ये अपने लिए खुशी की बात है
कि ओएसी अगर अमित शाह जी के साथ बैठ सकते हैं, ओएसी को अगर नेता देश में पसंद आता है तो अमित शाह जी पसंद आते हैं, तो इनको रवि राणा पसंद नहीं आ सकते क्या? तो ये बात इसलिए जरूरी है कि विकास के साथ रहने वाले लोग हैं, विकास को जानने वाले लोग हैं. म्हणून या ठिकाणी मी मीराताई कांबळेंचं मनापासून अभिनंदन करेन की विकासासोबत त्यांनी आपला समर्थन केलं, विकासासोबत साथ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमच्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या कर्तव्यदक्ष सुमितीताई ढोके उपस्थित आहे. नव्या वस्तीतल्या नगरसेविका रजनीताई डोंगरे आहे, गौरीताई मेघवानी आहे, नगरसेवक आणि शहर अध्यक्ष संजीव इंगासपुरे आहे. दीपकजी सम्राटबद्दल मी अभिनंदन करील की इतवारा बाजारामध्ये जर गेले तर तिथले 3 नगरसेवक झोपलेले आहे, पण दीपक सम्राट हा व्यक्ती असा आहे तिथे की मशानगण पासून, अरे बाबा बाकीचे मगर सोच आहे, संजय नरवणे पण आहे, कौशिक पण आहे, दोघांचंही अभिनंदन करील. कौशिक आणि भाजपच्या नेत्यांना भाजपची आठवण आली. नरवणेकरचंही चांगलं काम आहे, कौशिक अग्रवालचं सुद्धा चांगलं काम आहे, पण त्याचबरोबर दीपक सम्राट हा रस्त्यावर उतरून इतवारा बाजारपासून तर मशानगणपासून प्रत्येक भागामध्ये ज्या ताकदीनं काम करताय त्या ताकदीनं दीपक सम्राटचं मी अभिनंदन करीन की अमरावती शहरा मतदारसंघामध्ये सुद्धा युवासेना पार्टीच्या माध्यमातून चांगलं काम करत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या प्रियंकाताई पाटणे आहे, अर्चनाताई पांडे आहे, योगेशजी विजयकर आहे, नंदाताई सावदे आहे, सुनीताताई लोणारेताई उपस्थित आहे, महेश मुलचंदानी आहे. या ठिकाणी उपस्थित आपले आमचे दर्यापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजूभाऊ भाडसाकडे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आपल्या शिवसेनाचे गटनेते राजेंद्रजी तायडे आहे. या ठिकाणी सुनीलभाऊ खराटे आहे, ज्यांचा उल्लेख नवनीत राणांनी केला की 20 मतांनी पराभव झाला, असे विकास पुरुष त्या प्रभागाचे सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शैलेंद्रजी कस्तुरी आहे, विनोदजी जायलवाल आहे, विवेकजी चुटके आहे, कौशिक अग्रवालजी आहे, सुदर्शनजी गांगकाका उपस्थित आहे, संजयजी मुनोत आहे, सुखदेवजी तरडेजा आहे, संजयजी आसोले आहे, संजयभाऊ शिरभाते आहे, अजय काका गाडे आहे, विनोद गुहे आहे, बंडूभाऊ डकरे आहे, राहुल टायडेजी आहे, बडू इंगोले आहे, बादल कुलकर्णी, अनेक लोकांची इथे नाव आहे, मकसूदबाई आहे, या ठिकाणी वसीमबाई आहे या ठिकाणी उपस्थित. आमचं या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे सगळ्यांचा. हरभजन सिंगजी आहे, या ठिकाणी आपले विलासभाऊ वाळेकर आहे, राजूभाऊ बागडे आहे, अनुप अग्रवाल आहे. त्याचप्रमाणे आमचे बबनरावजी रडके उपस्थित आहे, नितीनभाऊ बोरेकर आहे, किशोरभाऊ अंबाळकर आहे, राऊत पटेल आहे, मुकेशभाऊ उसरे आहे, राजेशभाऊ अनाशे आहे, अनासानेजी आहे, शहजाद खान या ठिकाणी उपस्थित आहे, शहर अध्यक्ष मागासवर्गीय मायनॉरिटी युवासेना पार्टी. या ठिकाणी अनेक किरण भाऊ आहे, छोटा किरण आहे, सगळेजण उपस्थित आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करीन. पण आज अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आज बंडेराच्या सगळ्या लोकांना उत्सुकता होती की या ब्रिजचं लोकार्पण कधी होते. आज ती आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या हातून खऱ्या अर्थाने याचं लोकार्पण नागपूरहून होत आहे. आणि यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ज्या बंडेरावासियांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानील. आणि सगळ्यांच्या मनामध्ये आतुरता, जर एखादा ॲम्ब्युलन्स न्यायची काम पडलं, शाळेची मुलं जातात, शाळेच्या बसेसनी कुठल्या प्रकारची मयत झाली तर त्या ठिकाणी फ्लायओव्हरवरून कशा पद्धतीनं आम्ही येऊ. तर हुसेनजींना मी सांगितलं आहे की या फ्लायओव्हरसोबत अंडरपाससुद्धा मंजूर आहे. 8 दिवसामध्ये अंडरपासचं काम चालू करून त्या ठिकाणी सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवा, या ठिकाणी मशानभूमी आहे,
अनेक ठिकाणी ग्रामीण भागातले लोक पैदल जातात, अनेक लोक सायकलनी जातात, रिक्षानी जातात, शाळेमध्ये जाणारे मुलं जातात, ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज पडते. या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये अंडरपाससुद्धा जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. या 65 कोटीमध्ये अंडरपाससुद्धा मंजूर झालेला आहे. म्हणून कोणी मनामध्ये ठेवू नका किशोर भाऊ. आपल्याला मोहन भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे, भंडाऱ्याचे नवी वस्ती जुनी वस्ती सगळे आहे, की सगळ्यांची मागणी होती की अंडरपास लवकर झाला पाहिजे. म्हणून तातडीनं आपण अंडरपासचं सुद्धा या ठिकाणी काम चालू करताय. काही वेळ काही दिवस आपल्याला त्रास होणार आहे, पण तो त्रास सहन याच्यासाठी करायचा आहे की परमनंट सोल्युशन काढायचं आहे. म्हणून अंडरपाससुद्धा या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू. त्याचप्रमाणे बंडनेराचा जो फ्लायओव्हर आहे, जो नव्या वस्तीतून आपल्या कात्रे मामांच्या घरासमोरून जो ब्रिज जाते, त्या ब्रिजवर अनेक ॲक्शन होता. गिरीश पुंजे साहेब बसलेले आहे इथे, अनेक बंडनेराचे सगळे नागरिक आहे, हरभजन सिंगसुद्धा आहे, की त्या ठिकाणी त्या ब्रिजच्यासाठी 100 पाहिलं की कोंडेश्वर रोडवरच बुद्धभूमीसाठी 10 एकर जागा आपण दिली आणि 10 एकर जागेमध्ये 25 कोटी रुपयाचा प्रस्ताव तिथे सुद्धा मंजूर केलेला आहे. 51 फूट उंच भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी आपण बसवणार आहे. त्या ठिकाणी प्रशासकीय मोठं अभ्यासिका उभी करणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपलं विहाराचं मोठ्या प्रमाणात तिथे बांधकाम करणार आहे. मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे आज तुम्ही सांगा की 10 एकर जागा बुद्धभूमीसाठी देणारा या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला आमदार आहे, तो म्हणजे रवी राणा. आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधीसुद्धा त्या ठिकाणी मंजूर केला. तिथे जर तुम्ही पाहिलं तर कामसुद्धा कांबळेताई तिथे चालू आहे, डोंगरेताई त्या ठिकाणी कामसुद्धा जोरात चालू झालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवर खूप राजकारण चालू आहे. राजकारण करताना राजकारण करणाऱ्यांना माझी सल्ला आहे की जिथून तुमचा विचार खतम होते तिथून रवी राणाचा विचार सुरू होते. म्हणून काही तुम्ही प्रयत्न करू नका. कालच मुख्यमंत्र्यांची सही घेऊन जे फॉरेस्टचा थोडासा विषय राहिला होता तो इथून RFO पासून DOF पासून CCF पासून तर दिल्लीचं जे हेड ऑफिस आहे नागपूरला त्याचे रामाराव साहेब आहे, त्यांची सही घेऊन प्रधान सचिव महेशकर साहेब जे मंत्रालयामध्ये असतात फॉरेस्टचे, त्यांची सही घेतली. आमचे गणेश नाईक साहेब फॉरेस्टचे मंत्री, त्यांची सही घेतली. मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि कालच पूर्ण फाईल घेऊन आणून नागपूरच्या आपले CCF ऑफिस जे आहे नागपूरचं, जे आपलं नोडल ऑफिसर आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी सबमिटसुद्धा केलेली आहे. म्हणून काळजी करू नका. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 30 एकर जागेमध्ये बंडनेरामध्येच होईल. 1600 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आहे. 403 कोटी रुपये आलेले आहे आणि त्या ठिकाणी अनेक मेडिकलचे स्टुडंट, आमचे नर्सिंगचे स्टुडंट आणि मोठ्या प्रमाणात या जिल्ह्याच्या बाहेरचा जो पेशंट येईल त्याचा इलाज त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळेल, अनेक महिलांना रोजगार मिळेल. म्हणून किती यांनी जर भाषणं दिले त्या सभागृहामध्ये, किती बोंबलले, तरी एक लक्षात ठेवा, कायद्याला धरून नियमाला धरून त्या ठिकाणी सगळ्या मान्यता आपण प्राप्त केलेल्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे आणि नवनीत राणांच्या प्रयत्नांनी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जास्त प्रयत्न ते केल्यापेक्षा अमरावतीच्या आमदारांना माझं म्हणणं आहे, तुमच्याकडनं मेडिकल कॉलेज शहरामध्ये आणणं होत नसेल तर मला एक निवेदन द्या तुम्ही, मी तुम्हाला अमरावती मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणून देतो. मेलघाटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची गरज आहे. अचलपूरमध्ये 2-2 आमदार जर म्हणत असेल तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे नितीन भाऊ, तर मी तुम्हाला सांगतो या मंचावर मी त्यांना दिल्लीला घेऊन जाईन आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अचलपूरमध्ये सुद्धा आणून दाखवीन. कारण की आज आपल्याला जर तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणायचं आहे तर नवीन प्रयत्न झाले पाहिजे. एखादं जर झालं असेल त्याला विरोध केल्यापेक्षा तुम्हाला जो जो विकास तिथे लागत असेल तो सुद्धा करण्यासाठी या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून रवी राणा तुमच्यासोबत उभा आहे. म्हणून एखादी गोष्ट झाली आहे त्याला विरोध करू नका.
मला अमरावतीच्या आमदारचं म्हणजे क्यू वाटते, ज्याला बंडेरा मतदारसंघामध्ये 2-2 मला आमदार बनवलं आहे जनतेने, बरोबर नाही काय? 2 वेळा जर त्या एकच झाले, अच्छा, मी पडलेल्या लोकांना विसरून जात असतो काय, काम करत असतो काय. जर आज एक वेळा निवडून दिलं त्यांना, एक वेळा निवडून दिल्यानंतर त्या मिठाला जागलं पाहिजे ना. म्हणजे आज तुम्ही अमरावती मतदारसंघाचे जरी आमदार झाले, आज बंडेरामध्ये हा आपला अमरावती शहरच आहे, अमरावती जिल्हा आहे, इथला प्रत्येक विकास हा आपला आहे. तर त्या विकासाला एवढी ताकदीनं विरोध केल्यापेक्षा त्या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज ज्या भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये आणलं, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आला पाहिजे. त्या मेडिकल कॉलेजला मजबूत केलं पाहिजे. तिथे जो निधी लागते तो उपलब्ध करून दिला पाहिजे प्रकाश भाऊ. आणि त्या ठिकाणी त्या मेडिकल कॉलेजच्या सुखसुविधा चांगल्या केल्या पाहिजे. ते मेडिकल कॉलेजसुद्धा सेमी गव्हर्नमेंट आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जर त्या काळामध्ये आपण आणलेला आहे, तर आपण या काळामध्ये तिथल्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मेहनत केली पाहिजे, असं मला त्यांना माझी विनंती आहे. जास्त एनर्जी वेस्ट करू नका, जास्त तुम्ही त्याचा विरोध करू नका, काहीच फरक पडणार नाही आहे. डोकं जरी आपटलं तर डोकं फुटन, पण त्या मेडिकल कॉलेजला धक्का लागणार नाही. आणि या ठिकाणी पुनश्च मी एशियामधलं, साऊथ एशियामधलं पहिलं जे नागपूरला मास कम्युनिकेशन कॉलेज PPCL देशात 6 आहे, ते मास कम्युनिकेशन कॉलेज जे आहे ते बंडेराला आणून देण्याचं काम त्या काळामध्ये नवनीत राणांनी केलं. त्याबद्दल त्यांचे बंडेरावासियातर्फे माझ्याकडून धन्यवाद. कारण जेवढे पत्रकार आहे त्या ठिकाणी ह्या कॉलेजमुळं अनेकांना डिग्र्या मिळेल, अनेकांना प्रशिक्षण मिळेल, अनेकांना नोकऱ्या मिळेल, अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी ॲडमिशन मिळेल. म्हणून या ठिकाणी मास कम्युनिकेशन कॉलेजबद्दल सुद्धा या ठिकाणी BPCL गॅस प्लॅन्टची जे पाईपलाईन आहे, पूर्ण डेपो जो आहे तो सुद्धा बंडेरामध्ये होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आज अमरावती शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन, आज 15पेक्षा जास्त टाक्या, ह्या नवीन टाक्या ज्या अमरावती शहरामध्ये दिसत आहे आपल्याला, त्या बंडेरा मतदारसंघामध्ये असो की अमरावती मतदारसंघामध्ये असो, 1035 कोटी रुपये जेव्हा नवनीत राणा खासदार होत्या पार्लमेंटमध्ये, त्या ठिकाणी आवाज उचलून 1035 कोटी रुपये अमरावती शहरासाठी आणले. ज्या ठिकाणी शिंबोरा डॅममध्ये, ज्या ठिकाणी भाऊसाहेब साबळे आमदार होते, आपले BT देशमुख साहेब, त्या काळामध्ये ज्या लोकांनी संघर्ष केला अप्पर वर्धा डॅमसाठी, आणि मी आज तेव्हा पाहतो रासू गवई साहेब आहे, BT देशमुख साहेब आहे, भाऊसाहेब साबळे आहे, त्यानंतर आपले अनेक जे जुने नेते आहे, त्यांनी शिंबोरा डॅम निर्माण करण्यासाठी लढाई लढली. आणि शिंबोरा डॅममधून त्या काळामध्ये 30 वर्षामध्ये अमरावती शहरासाठीची पाईपलाईन त्यांनी आणली होती. ती पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली होती आणि 30 वर्षानंतर ती पाईपलाईन बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी अमरावती शहराला नवीन टाक्या, नवीन पाईपलाईन. सोळंके साहेब बरोबर आहे ना वगैरे? हे सोळंके साहेब सी आहे ना तुम्ही, AC जीवन प्राधिकरणची AC आहे, ते त्याचे साक्ष आहे की 1035 कोटी रुपये नवनीत राणांनी आणले. 15 टाक्या निर्माण झाल्या. अप्पर वर्धावरून अमरावतीपर्यंत नवीन पाईपलाईन आणि घराघरामध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन जोडायचं काम हे जर कोणी केलं असेल तर तेव्हा केंद्राकडनं नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम केलं. त्यांनी पाणी पाजलं, पण त्यांना थांबायला लागलं ना. वसीम भाई, पाणी तो सबको आता नल में से. पण आज ते सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अमरावतीमध्ये आता IT पार्क आपण आणत आहे. आज अंजनगाव बारी गाव जवळ आहे.
अंजनगाव बारीमध्ये जर तुम्ही गेले असाल, तिथे ग्रामपंचायत विकासन पार्टीची आहे, पण अंजनगाव बारी हे गाव नाही वाटत. जर रात्री तिथे जर तुम्ही चौकात गेले तर राजकमल चौकासारखं झकमक एक त्या गावामध्ये प्रत्येक रस्ते, शेतकऱ्यांना पांजण रस्ते, मोठ्या प्रमाणात सभागृह, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचनालय, व्यायामशाळा, अनेक त्या ठिकाणी जो 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, त्रिदीप भाऊंकडे बसले आहे, 25 वर्षाचा त्रिदीप भाऊ पूर्ण बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे जर अंजनगाव बारी परिषदला एका गावागावामध्ये जर प्रत्येक माणूस गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावात विकास झालेला आहे. भातकुली परिसरामध्ये जर गेले तर भातकुली सुद्धा तिथे तहसील कार्यालयाची इमारत, तालुका रुग्णालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख ऑफिस, MECB ऑफिस, पोलीस स्टेशन, अनेक कार्यालय जे अनेक वर्षाची लढाई होती ती भातकुली सुद्धा आज इथे मंगेश भाऊ इंगोले बसलेले आहे, पूर्ण त्या ठिकाणी चमकून टाकली. मी नेहमी सांगतो शरद पवारची बारामती आहे आणि रवी राणाची भातकुली आहे. तर त्या पद्धतीने विकास ग्रामीण भागाचा सुद्धा केला. मेलघाट सारख्या भागामध्ये जर त्या ठिकाणी किती मोठा नेता जर नेऊन ठेवला तर 2 वर्षाचा बोलणारा मुलगा सुद्धा नवनीत राणा, रवी राणाच्या गावामध्ये. तर ही लोकप्रियता ही आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून, आपल्या लोकांशी जुळलेल्या नाळेतून निर्माण होते आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पूर्ण मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करण्याची संधी तुम्ही नेहमी मला दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आज या ठिकाणी हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला बसलेले आहे. ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे. गडकरी साहेब आहे, बावनकुळे साहेब आहे. मी आपल्याला सांगतो या विदर्भातल्या धरतीतला, नागपूरमधला जे आज खऱ्या अर्थानं विदर्भाचं नंदनवन करण्यासाठी, या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे, या महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी या महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. मी 1 वेळा नाही 10 वेळा सांगतो, कुठल्या जातीपातीचं राजकारण न करता तो माणूस ज्या ताकदीनं एका प्रश्नाकडे लक्ष देते, एका प्रश्नासाठी अमरावती जिल्हा असो, विदर्भातला कुठलाही जिल्हा असो की महाराष्ट्रातला जिल्हा असो, त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. म्हणून किती जरी कोणाला खुश करायसाठी म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न होता ते केंद्रामध्ये गेले पाहिजे आणि नवीन कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी, या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी या विदर्भातल्या धरतीतला एकमेव लोकनेता आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. त्याला धक्का लागू देणार नाही. या विकासाला जोडणारा एक चांगली ताकद आपल्याला मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आपण पाहिले, मराठवाड्यातले पाहिले, आता मुंबईचे सुद्धा मुख्यमंत्री पाहिले, पण ज्या पद्धतीनं लोकांशी नाळ जुळलेली आहे, शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे, प्रत्येक जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि सगळ्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री लोकनेता आहे. म्हणून कोणी किती जरी बोंबललं की आमचा हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. जिथपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत आहे तिथपर्यंत त्यांना धक्का लागणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्यासोबत. महारेल की विशेषता है. म्हणून या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा, लोकार्पण सुद्धा या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देईन. गडकरी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करीन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करीन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देईन. देख सकते हैं वक्त आ चुका है, समय आ चुका है. कुछ ही देर में हमारे नागपुर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी और पालक मंत्री बावनकुळे जी नागपुर से ऑनलाइन इसका उद्घाटन करने जा रहे हैं. और यहाँ बडनेरे से हमारे बडनेरे के विधायक रवि कुमार जीराना, माजी खासदार नवनीत जीराना यहाँ पहुँच रही है. बस कुछ ही देर में ये रिबन काटी जाएंगी और इस पुल का लोकार्पण शुरू होगा.
देख सकते हैं हमारे सभी यहाँ पे युवा स्वाभिमान पार्टी के कार्यकर्ता और बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा और माजी खासदार नवनी जी राणा यहाँ पहुँच रही है। मैं चाहूँगा पूरा अपने कैमरामैन से चलो बडनेरा प्रभाग 22 के सभी नगर सेवक और यूनिवर्सिटी प्रभाग 21 के नगर सेवक नाना भाव आमले, हमारे स्वाभिमान के रौफ भाई पटेल, लाला जी, अजय भाव जायसवाल, किशोर यादव, मीरा ताई कांबळे, संदीप कांबळे और महारेल के हमारे एडीएन हुसैन सर यहाँ मौजूद है और हमारे सभी यहाँ इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया के लोग मौजूद हैं। देख सकते हैं बडनेरा से कोंडेश्वर अंजनगांव बारी बाईपास को जोड़ने वाला पुल का यहाँ पे लोकार्पण माजी खासदार नवनीत जी राणा, बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा के हाथों होने जा रहा है। और उधर ऑनलाइन नितिन जी गडकरी है, देवेंद्र जी फडणवीस है और बावनकुल्लू जी है पालक मंत्री नागपुर से, वो ऑनलाइन इसका उद्घाटन कर रहे हैं। पूरे महाराष्ट्र के 6 से 7 पुल और ब्रिज का आज लोकार्पण होने जा रहा है। देख सकते हैं माजी खासदार नवनीत जी राणा और रवि कुमार जी राणा के हाथ से यहाँ पे लोकार्पण होने जा रहा है। देख सकते हैं एक बहुत ही अच्छा मौका, बहुत ही अच्छा पल, एक सुनहरा पल बडनेरा वासियों के लिए। देख सकते हैं हो चुका है लोकार्पण, यहाँ पे उद्घाटन हो चुका है और सैकड़ों की तादाद में, नहीं हज़ारों की तादाद में उनके चाहने वाले यहाँ पे पहुँचे हैं और देख सकते हैं अरे रुकते क्या भैया? देख सकते हैं नाम फलक बोर्ड का भी यहाँ पे उद्घाटन होने जा रहा है। देख सकते हैं, मैं चाहूँगा अपने कैमरामैन से थोड़ा भैया देख सकते हैं माजी खासदार नवनीत जी राणा, रवि कुमार जी राणा के हाथों ये नाम फलक बोर्ड का भी यहाँ पे उद्घाटन होने जा रहा है। साथ में सचिन भेंडे महानगर पालिका के उप महापौर, मैं चाहूँगा अपने कैमरे में फोटोआं भी ले, उसके अंदर फोटोआं भी ले। देख सकते हैं, चाहूँगा फोटोआं भी ले। नाम फलक बोर्ड का यहाँ पे उद्घाटन होने जा रहा है। बहुत ही सुनहरा पल बडनेरा वासियों के लिए 6 साल के इंतजार के बाद में। देख सकते हैं नाम फलक बोर्ड का भी यहाँ पे उद्घाटन हो चुका है। ले आना फोटो लेना। देख सकते हैं बहुत ही सुनहरा पल यहाँ पे 6 साल के लंबे इंतजार के बाद में आज माजी खासदार नवनीत जी राणा के प्रयास से, तत्कालीन उनकी मेहनत से और बडनेरा के विधायक के पाठ और आवाज से यहाँ पे इस आज नाम फलक बोर्ड का उद्घाटन हो चुका है। देख सकते हैं और
यहाँ पे सैकड़ों की तादाद में नहीं, हज़ारों की तादाद में यहाँ पे युवा स्वाभिमान पार्टी के लोग और इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया के लोग यहाँ मौजूद है। हमारे शहजाद भाई यहाँ पर हमारे स्वाभिमान के क्या नाम आता ही नहीं इनके वाला, देख सकते हैं। बोर्ड का उद्घाटन होने के बाद में बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा, साथ में माजी खासदार नवनीत जी राणा वहाँ निकल रहे हैं। पुल जहाँ से स्टार्ट हुआ उसका निरीक्षण करने के लिए एक बाइक रैली के द्वारा, देख सकते हैं सभी युवा स्वाभिमान पार्टी के कार्यकर्ता और ऊपर उठा लो और देख सकते हैं नवनीत जी राणा और रवि कुमार जी राणा बाइक के साथ में बाइक रैली के साथ में पुल का निरीक्षण करते हुए जा रहे हैं। दिखाना चाहूँगा मैं, आपके कैमरा में से देख सकते हैं। नाम फलक बोर्ड का उद्घाटन के बाद में पुल का पहली गाड़ी निकली है रवि कुमार जी राणा और विधायक रवि कुमार खासदार नवनीत जी राणा की, देख सकते हैं। देख सकते हैं पूरी गाड़ियां इस लाइन से निकल रही है और वापस दूसरे लाइन से वापस होगी। अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज इस उड़ान पुल जूनी बस्ती से निकल के अंजनगांव को जोड़ता है, कोंडेश्वर को जोड़ता है, बाईपास को जोड़ता है, उस ब्रिज को जो ट्रेन चलती है अमरावती से बडनेरा, उस ब्रिज को ऊपर से बनाया गया और 67 करोड़ रुपए की लागत से ये पुल बन के तैयार हुआ। तत्कालीन खासदार माजी खासदार नवनीत जी राणा के कार्यकाल में इसकी निधि पास हुई थी, उनके पाठ पुरावे से। अब बडनेरा के विधायक रवि कुमार जी राणा के प्रयास से आज इस पुल का लोकार्पण हो चुका है। नागपुर से हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, अमरावती के पालक मंत्री बावन जी कुले और नितिन जी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री, उनके शुभ हस्ते नागपुर से ऑनलाइन इसका उद्घाटन हो चुका है। उसके बाद में बडनेरा के अंदर भी पूरा उसका माजी खासदार नवनीत जी राणा और विधायक रवि कुमार जी राणा के हाथ से इसका लोकार्पण हो चुका है। हलचल ने पूरी कवरेज की और पूरी कवरेज करके वो आप तक पहुंचा रहे। अमरावती हलचल न्यूज़ चैनल 95% बडनेरा को लीड करता है और ख़ासतौर से हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकन दबाना हरगिज़ न भूलिए, ताकि हम आपको बडनेरा की हर एक लेटेस्ट न्यूज़ से रूबरू कराते रहे। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।